आमदार साहेब, दगडूशेठ मंदिरासाठी आपण फरासखाना आणि विश्रामबाग पोलीस स्टेशनची जागा घेतोय. तो नेमका काय प्रस्ताव आहे आणि ती जागा घेण्याच्या बद्दल पोलीस स्टेशनसाठी कुठं जागा दिली? आज कसबा मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर मी हा जो कसबा मतदारसंघ हा संपूर्ण ऐतिहासिक आहे. जुनं पुणे अशी त्याची ओळख आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवल्यापासून त्या ठिकाणी लाल महल हा त्यांच्या वास्तव्याचा, त्या ठिकाणी स्वतः छत्रपती महाराजांचं वास्तव्य होतं. शनिवारवाडा जो बाजीराव पेशव्यांनी आटकेपार झेंडा जिथनं नेला तो शनिवारवाडा पण त्या कसबा मतदारसंघात आहे. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांची पहिली शाळा त्याच ठिकाणी आहे. लोकमान्य टिळकांनी जेव्हा स्वातंत्र्याकरता सार्वजनिक गणेशोत्सव चालू करावा ही संकल्पना आणली आणि तो गणेशोत्सव 1893 साली त्याच कसब्यातनं चालू झाला. अशा सगळ्या लवजी वस्ताद्यांचा आद्य क्रांतिकारक लवजींचा वाडा सुद्धा त्याच ठिकाणी. असा पुण्याला दिशा देणारं नेतृत्व हे सगळं त्या ठिकाणी झालं. सार्वजनिक गणेशोत्सव 135 वर्ष त्याच ठिकाणी होत आहे. त्या सार्वजनिक गणेशोत्सवातील एक गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आज त्याची महती संपूर्ण जगभर पसरलेली आहे. जवळजवळ 50,000पेक्षा जास्त रोज भाविक त्या ठिकाणी दर्शनाला येतात. आपले जे सुट्टीचे दिवस असतात तेव्हा लाखांपेक्षा जास्त गर्दी त्या ठिकाणी असते. आणि त्याच्याच बाजूला असणारा फरसखाना आहे. त्याचबरोबर विश्रामबाग पोलीस स्टेशन, या पोलीस स्टेशनची निर्मिती सुद्धा 50 वर्षापूर्वी झालेली आहे. त्याच्यात सुद्धा आत्ताच्या आधुनिक पद्धतीने तिथं इमारती असली पाहिजे, त्याची व्यवस्था असली पाहिजे. त्यामुळं त्याला वेगळी पर्यायी चांगली आधुनिक जागा देऊन ही मंदिराच्या विस्तारीकरणाकरता मिळावी असा आमदार म्हणून मी प्रस्ताव दिला. त्या प्रस्तावावर मुख्यमंत्री साहेबांनी त्यांचे निर्देश देऊन तो खाली आले आणि मागच्याच आठवड्यात पोलीस आयुक्तांनी तो प्रस्ताव शासनाकडे पाठवला. त्याच्यात त्यांनी काही कंडिशन्स ह्या टाकलेल्या आहेत. त्या कंडिशन जे शासन देईल, माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सरकार ज्या पद्धतीने त्याला मान्यता देईल ती मान्यता घेऊन आम्ही त्या पद्धतीने पुढील अंमलबजावणी करणार. कालावधी किती असणार आहे? कालावधी काय असणार आहे? पोलीस स्टेशनसाठी जागा. पोलीस स्टेशन करता आपण जर ते काका हलवाई जो दत्त मंदिराच्या बाजूला जे काका हलवाई आहे त्याच्या बॅकसाईडला आपल्या DP मध्येच पोलीस स्टेशनला आरक्षित असणारा 9 गुंठ्याचा एक भूखंड आहे. अजून 2-4 भूखंड आहेत. त्यातले जे प्रस्तावित भूखंड हे पोलीस खात्याला योग्य वाटतील आणि त्या ठिकाणी अतिशय सुसज्ज बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदी पोलीस स्टेशनची जागेची व्यवस्था झाल्यानंतर मग त्यानंतर ही जागा दगडूशेठला प्राप्त व्हावी अशी आम्ही त्या मागणी केली. किती कालावधी जाणार आहे या सगळ्या प्रक्रियेला? आपल्याला आपल्या माहितीनुसार मागच्या महिन्यातच ती सुद्धा मागणी केली होती की या दगडूशेठ हलवाई गणपतीचा जो आत्ताच्या एकंदरीत जो निकष असतो दर्जा देवस्थान किंवा पर्यटनाला मिळावा, त्या निकषाला संपूर्ण पुरेपूर दगडूशेठ हलवाई मंदिर आत्ता बसत होतं. त्यानुसार आपण मागणी केली आणि आपल्याला दर्जा प्राप्त झाला आहे. दर्जाचा तीर्थक्षेत्र आणि पर्यटनाला ज्या काही सुविधा लागतात त्या सुविधा त्या ठिकाणी निर्माण करणं हा तिथला एक म्हणजे तिथं आपल्याकडं प्रसादाची व्यवस्था असेल, तिथं लोकांच्या दर्शनबारीची व्यवस्था असेल, त्या लोकांना अभिषेक या घ्या करण्याकरताचे जे काही सुविधा लागतात त्या सुविधा असतील किंवा आपल्या महिलांना त्या ठिकाणी अपेक्षित असणारे स्वच्छतागृह असतील, अशा सगळ्या चांगल्या सुविधा त्या ठिकाणी देण्याचा ट्रस्टचा त्या ठिकाणी प्रयत्न राहील. आणि आपल्याला त्या पुण्यासारख्या ठिकाणी असल्यामुळे निवासी व्यवस्था करण्याची काय आवश्यकता भासणार नाही. त्या व्यतिरिक्तच्या सगळ्या सुविधा आपण त्या ठिकाणी करणार आहोत. कधीपर्यंत ही जागा भेटणार? कालावधी कितीच आहे? तर मुख्यमंत्री महोदयांशी या संदर्भात चर्चा झालेली आहे. मी तेच आपल्याला सांगितलं की या मतदारसंघाचा आमदार झाल्यापासून शनिवारवाड्यापासून सारसबागेपर्यंत जर आपण बघितलं तर मागील 100 लाल महल वगैरे ह्या सगळ्याला 350 वर्षाचा इतिहास आहे. आणि हा आपला इतिहास जतन करणं, तो नीट लोकांपर्यंत पोहोचवणं आणि हा सगळाच भाग याला जागतिक महत्त्व आहे. याचं जागतिक पर्यटन स्थळ निर्माण करावं अशी SBVच्या माध्यमातून मी मागणी केलेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं
मुख्यमंत्री महोदयांशी माझं वारंवार चर्चा आणि पाठपुरावा चालू आहे. मुख्यमंत्री महोदय सुद्धा या विषयात सकारात्मक आहे. ओके.